महाराष्ट्रात एक नंबर मताने येईन ओमराजे. कुणी का निवडून येणं गेलं ते मला देणं घेणं नाही आहे, पण ईव्हीएम मशीन नाही पाहिजे. त्यांच्या कामाला तोडच नाही. महाराष्ट्रात बी तसा खासदार नसेल. खासदारकीचा निधी हा भूमपरांडा वाशी तालुक्यामध्ये कुठल्याही गावात 1 लाख रुपये सुद्धा निधी त्यांचा आजपर्यंत आलेला नाही. त्यांचा तर अजून पहिलवानच तयार झाला नाही, कुठून त्यांना नगोट बांधायला आहे का तयारी? बापरा, वाढदिवस तुमचा, वाढदिवस शुभेच्छा. वाढदिवस शुभेच्छा देऊन पोट भरत नाही, काबच पाहिजे. आमदार आहे म्हणून कधी आलाच नाही, मंत्री म्हणल्यावर तर कशाला विचारतोय ती. माड्यात राहतात पण त्यांच्यासारखा विकास इथं कुणीच केलेला नाही ना. तमिळनाडू आलेला तरी फोन तरी उचलून त्या साहेबाला सांगतो काम त्याचं करा. फोन उचलते महत्वाचं ते. आता मी कुणी फोन करू द्या, लगेच फोन उचलते. फोन उचलणं हा विकास होत नाही. लोकसभेला तर हा निंबाळकर फिक्सच आहे. कुठे गेलं तरी जनता जात नाही. जनता उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या मागे राहणार आहे. महाराष्ट्राला ओमराजेच दिसत नाही. ती पुण्याचे आमदार आहेत का आमच्या 3 तालुक्याचे हेच कळत नाही. आम्ही उद्धव साहेबाची माणसं बघा, उद्धव साहेबाच्या गटाला मतदान होणार आमचं. ते काय बाहेरचे आहेत, ते आम्हीच बोखांडी घेतली त्यांना. फक्त कमळ असेल तरच ओमराजेला हरवू शकतो. सामान्य माणसाने जर फोन केला तर त्याला वेळ जरी नाही मिळाली तर रिटर्न त्याला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस त्यांनी रिटर्न फोन करून त्याची विचारपूस केलेली आहे. संपर्क ठेवून फोन करून काय होणार आहे? मन की बात म्हणजे स्वतःच गुंडाशाही. जन की बात कर, जन की बात कर. मग मी दिवसा तुला मत टाकतो, नाही डोक्यावर घेतो. राहू दे, उद्धव साहेबाचा दगड राहिला तर आम्ही त्याला मतदान करणार. अहो नुसतं फोन उचलायचं, कुणा शुभेच्छा द्यायच्या आणि कुठं जॉक द्यायचा, ह्याला काय विकास म्हणते? ते विकासाचं बोला म्हणावं येऊन. जवळजवळ आमच्या जिल्ह्यामध्ये सावंतसाहेबांचे 4 कारखाने आहेत, पण आमच्या कुठल्याही पुढाऱ्याचा किंवा कुठल्याही नेत्याचा अजून एकही कारखाना नाही. आपल्या गावातच 100% मतदान ओमराजेला. रोजी काहीच नाही मिळत. अगर तुमची सुखसोयीच काय होत नाही तर तुम्हाला निवडून देऊन काय उपयोग आहे मला सांगा. 60 वर्षात काहीच केलं नाही. मोदीने जेवढं केलं तेवढं काँग्रेसनं काही केलेलं नाही. नंतर जोडीदारांनी फोन केला गावीला डॉक्टर तपासायला म्हणून. ओमराजेने डॉक्टरला फोन केला आणि डॉक्टर गेला बिचाराची गाय वाचली. त्यांनी केंद्रातून एखादा निधी आणायला पाहिजे, विकास करायला पाहिजे. उगाच त्या बसमध्ये एखाद्या महिलेला जागा देणं किंवा एखाद्याची गाय सुटली कुणीतरी बांधून ठेवली, मी त्याला फोन केल्यानंतर त्यांनी गाय सोडणं, हा काय विकास नाही. मध्ये तर लिहिलेलं आहे विरोधी पार्टी पाहिजेच आहे, पण ही विरोधी पार्टी ठेवायचीच नाही म्हणतो म्हणजे हुकुमशाही. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेची निवडणूक सुरू झाली आहे. त्याची रणधुमाळी संपूर्ण जगभर त्या ठिकाणी लोकसभेची रणधुमाळी चालू झाली आहे. खरं तर रोज वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर सोलापूरमध्ये अनेक भागांनी जाऊन तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. तर सोबत त्यांचा शेजारी असलेला माडा या मतदारसंघामध्ये सुद्धा जाऊन वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन बाजारामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. आज आम्ही आलोय धाराशिव लोकसभा असलेला तालुका परंडा या गावामध्ये आलेलो आहे. खरं तर धाराशिवचं लोकसभा या ठिकाणी बघितली तर विद्यमान खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेनेनं या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपनं अजून कोणी या ठिकाणी उमेदवार दिला नाही. अनेक नावं चर्चेत आहेत, पण या ठिकाणी अजून सुद्धा उमेदवार या ठिकाणी महायुती आघाडीने या ठिकाणी दिले नाही. ओमराजे निंबाळकरने त्यांचे प्रचार दौरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू केले आहेत. ओमराजे निंबाळकरबद्दल सांगायचं म्हटलं तर सर्वसामान्यांच्या घराची नाळ असलेलं एक नेतृत्व म्हणून ओमराजेंना बघितलं जातं. सर्वसामान्यांचं फोन उचलून काम करणारं नेतृत्व सुद्धा अशी त्यांची या ठिकाणी ओळख आहे. ओमराजे निंबाळकर नेमकी त्यांनी या भागामध्ये काय कामं केली, कोणती कामं आणली, त्यांच्या माध्यमातून काय कामं झाली, हे सुद्धा चित्र आपल्या लोकांसमोर बघायचं आहे. त्यासोबत गद्दारी आणि निष्ठा यावर या सुद्धा मुद्द्यावर ही निवडणूक या ठिकाणी पार पडणार आहे. नेमकं ओमराजे निंबाळकर या मतदारसंघामध्ये कामं काय केली, तर त्यांच्यावर लोकांचा विश्वास काय आहे, त्यांना लोकांनी परत का निवडून द्यावं, या सगळ्या अनुषंगाने इथल्या आपण लोकांशी चर्चा करणारच आहोत. पण त्यासोबत केंद्रातलं सरकार, मोदींचं सरकार, त्यांनी कामं कशी या ठिकाणी केली, त्यांचा निधी किती आला, या सर्व चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. लोकांचे प्रश्न काय आहेत, इथले स्थानिक प्रश्न काय आहेत, किती प्रश्न सुटलेत आणि लोकांना 2024चा धाराशिवचा खासदार कोण पाहिजे हे खरं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. चला तर मग. तर लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल हा कार्यक्रम घेत असताना आम्ही वेगवेगळ्या भागात जातोय, लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. आज आम्ही धाराशिवमध्ये आलो. आम्ही आहे सोलापूरचं. खरं तर धाराशिवची राजकीय परिस्थिती काय आहे, लोकसभेबद्दल कसं बघताय? या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुखांनी जे काय आम्हाला शब्द दिलेत, आम्ही त्या पद्धतीने खासदार ओमराजे निंबाळकर यांचं या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या खूप चांगलं काम आहे. ते 100% ह्या वेळेस बी खासदार होणार आहे. आणि परंडा तालुक्याचे तालुका प्रमुख धाडाडीचे नेतृत्व मेघराजदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तरुण युवा वर्ग व कट्टर शिवसैनिक जोमाला लागलेला आहे कामाच्या, की ह्या वेळेस 100% ओमराजे खासदार 2 ते 2.5 लाख मतांनी निवडून येणार. नक्की त्याला उमेदवार, त्यांच्या विरोधात उमेदवार कोण काय जाहीर केला नाही, कसं बघताय काय बरं का? कुणी उमेदवारी जाहीर होईल नाही होईल तो त्यांचा प्रश्न, त्यांच्या माहितीचा. पण नक्की आम्ही आत्मविश्वासाने सांगू की यावेळेचा सुद्धा नाही, 100% खासदार ओमराजे निंबाळकर हे नक्कीच राहणार. काय 2 कारणं सांगा, ओमराजे निंबाळकर निवडून द्यायची 2 कारणं सांगा. प्रत्येक नागरिकाशी त्यांचे संबंध, अडीअडचणीला ते
प्रत्येक प्रश्न ते सातत्याने लोकसभेमध्ये मांडतात. बरं. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल ते लोकसभेमध्ये मांडतात. ह्यामध्ये शेतकऱ्याच्या मालाबद्दल भावाबद्दल बी ते प्रश्न लोकसभेत मांडतात. म्हणजे असे काही जे काही शेतकऱ्याचे गोरगरिबांचे जे अडचणीचे प्रश्न आहेत बर ते सतत ते सोडवण्यामध्ये हिरिरीने भाग घेतात. आता तर परंडा तालुक्याचे आमदार तानाजीराव सावंत असतील, त्यांच्या माध्यमातून तुमच्या परंडा तालुक्याला जवळपास राज्यातलं मंत्रिपद मिळाले, आरोग्य मंत्रिपद असेल, जलसंधारण मंत्री असेल. एक परंड्याला कधी नव्हे तेव्हा मंत्रिपद मिळाले. झाला काय विकास परंड्याचा? अजिबात नाही. विकास काही सुद्धा नाही. विकासाच्या नावाखाली थापा हाणून हे पुण्याला राहतात. ह्या विकास नावाची काही गोष्ट नाही. विकासाला उलट खेळ बसली आहे. बर नमस्ते. काय नाव? नवनाथ पवार. पवार साहेब काय करता काम? ड्रायव्हिंग. म्हणजे काय घरची गाडी आहे कशी? नाही कामाला. बर पवार साहेब, एक लोकसभेसाठी या ठिकाणी एक सर्वे करत असताना परंड्याचा 2024चा खासदार कोण पाहिजे आणि कसा पाहिजे? ओमराजे. ओमराजेच. कशासाठी ओमराजे पाहिजेत? त्यांचं कार्य चांगलं आहे. काम बर गोरगरिबांसाठी, बर जनतेची सेवा करण्यासाठी 24 तास. इथल्या आमदारांचं आमदार ज्ञानेश्वर पटेल. ज्ञानेश्वर पाटील. आता इथं तानाजीराव सावंत आमदार आहे तिथं. नाही काम नाहीत ते व्यवस्थित. नाही आरोग्य मंत्री तुम्हाला राज्यातलं मंत्रिपद मिळाले परंड्याला इथल्या. नाही तर तात्याच. बर तात्याच. तर लोकसभेसाठी या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय, लोकांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. कसं वाटतं इथल्या खासदारचं काम? ओमराजे निंबाळकरचं काम कसं होतं इथं? एक नंबर खास. एक नंबर. एक नंबर. बर खासदार ओमराजे काम करण्यासारखे माणसं. उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा एकदा उमेदवार दिली, व्यवस्थित केलं का त्यांनी? हो व्यवस्थित केलं. बर आम्हाला परंडा खासदार तोच पाहिला होता. बर आणि ओमराजे इथले आमदार तानाजी सावंत असतील, आरोग्य मंत्री त्यांच्याकडे, त्यांनी काय कामं केली का इथं? केलेत कामं चालू आहेत त्यांची, करत राहतात सगळे. जे बरं. ते आता लोकांचे जे न्याय आहे ते न्याय करून देतील. बर ते लोकांचे काय जे मतदाराचे आवडीनिवडीचे लोक लोक म्हणतात काय सावंत साहेब पोट दिसत नाही, संपर्क नसतो जास्त, संपर्कात राहतात पण जास्त बाहेर असतात. बाहेर असतात. नमस्कार. नमस्कार. काय नाव? नाव काय? नामदेव अपारा हिवरे, शिवरे. इथलं प्रॉपर डकपिंपरी. किती लांब आहेत ना? 9 किलोमीटर आहे. बर आता शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवार दिले पुन्हा एकदा. बरं. कसं आहे त्यांचं काम इथं? काम एकदम चांगलं आहे त्यांचं. बर त्यांच्या कामाला तोडच नाही. बर महाराष्ट्रात बी तसा खासदार नसेल. बर खरं तर लोक म्हणते ती फोन केल्यावर फोन उचलते, ते सर्वसामान्य घराची नाळ आहे त्यांची. खरं आहे का ते? हा बरोबर आहे ना. बर गोरगरिबाचा नेता आहे ती. टायमिंग नाही मिळालं हां. काय करते. कामं करते तिथले. काम करणारच गोरगरिबाची सगळी कामं करते ती. बर हा. आता पेपर मागाशी मी चहा पेताना काय वाचतो, काय होतं पेपरला, काय असतं? हे जे उद्धव साहेबाची कालच्या हे दिल्लीचं वाचित होतो. बर 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 हां. कसं वाटतंय बरं उद्धव साहेबांचं काम कसं वाटतंय? लय चांगले काम त्यांचं. बर मी बाळासाहेबापासून शिवसैनिक आहे. बर बर हां 1988ला सरपंच होतो सेनेचा. हां हां हां. त्यावेळेस महाराष्ट्रात सेनेचा सरपंच नव्हता. बर सुरुवात तुम्हीच केली आहे. सुरुवात माझीच झाली परांडा तालुक्यात बर आणि महाराष्ट्रात बी म्हणा. बर हो. खरं तर मध्यंतरी फुटाफूट झाली, शिवसेना गट फुटला, काय शिंदे गट वेगळा झाला, त्याकडे कसं बघताय जाणतं मग? कुठला तरी काय परिणाम होणार नाही. काय बर उद्धव साहेबाच्याच पाठीमागं सगळे राहणार आहे. बर निंबाळकरांनी तिकडे जायला पाहिजे, थांबाय पाहिजे. बरोबर नाही गेलं ते राहायला तीच चांगलं आहे. बर निधी आणलाय त्याने, काय विकास कामं झाली का त्यांच्या? विकास कामं केलीत की त्यांनी, निधी आणला की. हां होय. मग इथले स्थानिक आमदार आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचं काम कसं आहे? काहीच नाही काम. हां काहीच नाही काम. काय दिसत नाही? खेड्यासाठी तर त्यांनी काहीच केलेलं नाही. बर हो. मग आता इथं परांडा शहराला काय केलं असेल ते त्यालाच माहीत. बर पण खेड्यासाठी तर काय केलं नाही त्यांनी. काय विकास नाही? काहीच नाही. हां हा येत नाही रे इकडे, जास्त संपर्क नसतो त्यांचा. कधीच नाही. आमदार आहे म्हणून कधी आलाच नाही. मंत्री म्हणल्यावर तर कशाला विचारतोय ती. बर. पण आमदार होता त्यावेळी सुद्धा आला नाही. बर मग लोक आता काय आता निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या पुढच्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीला काय ती दाखवून देणारच आहेत लोक. देणार आहे ते. हो बर ठरलेलं पण लोकसभेला ठरलंय फिक्स. आहे. लोकसभेला तर हा निंबाळकर फिक्सच आहे. आहे कोणी बी विरोध उभा राहू द्या. कुठला बी राहू दे बाबा, हां त्याचं काहीच चालणार नाही. बर डिपॉझिट राहिलं तर नशीब त्याचं. बर हो निंबाळकरच. हे जे विरोधकाचं बर पण ओमराजे निंबाळकर फिक्स. फिक्स आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? बबन कदम सरनोडी. बर कदम साहेब, आता निवडणुका जवळ आहेत त्या. काका तर म्हणते तर ओमराजे निंबाळकरचं काम चांगलं आहे, काय वाटतंय? 100%. बर 100%. काय चांगलं काम केलं त्याने असं? काय निधी करतंय, गोरगरिबांची कामं करतंय, बर सगळं रिप्लाय करतंय, परत नाही फोन आपला उचलला तर. बर तर आपण एक सामान्य माणूस असून एक वेळ फोन उचलू शकत नाही काय काय जणांचा. खासदार साहेब उचलते फोन? उचलते. त्यांना टायमिंग नाही मिळालं तर परत करते. बर काय काम आहे म्हणून विचारतात परत. बर बरं हे झालं लोकसभेचं. विधानसभेचं तानाजी सावंतचं काम कसं आहे? तानाजी सावंतचं काय, त्यांचं वरच्या लिडर कोणी असतील त्यांचं बघतात. आपल्याला आमच्यासारख्याला काय बघतात? बघत नाहीत.
काय आमच्यासारखं मग ती पण उचलत नाही का फोन केल्यावरती? काय नाही नाही, संपर्क नाही. काय नाही संपर्क नाही बघायला सुद्धा नाही. बरं नमस्कार. नमस्कार. काय नाव? बिभीषण खंडेराव कदम, बरं इथलं का कुठलं? डगपिंपरी. बरं इथं काय बाजार आहे काय? बाजार कुठला उगा आलोय फिरत बाजार. फिराय तालुक्या गावाला तालुका कसं वाटतं तालुक्याला आलं? बरं वाटतं का? काय हे उन्हाचं इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपलं बसायचं येऊन येतं गडीभर. बरं तुमच्या तालुक्याला आता मंत्रीपद आहे, आरोग्यमंत्रीपद आहे तुमच्या तालुक्याला बरं. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून. कसं आहे काम त्यांचं? काय काम आमचं तर एक बी नाही केलं तर काय काम सांगू तुम्हाला. केलं नाही. कुठलंच नाही काय कामच काय. बरं मग कसं करायचं आता? काय ठरवलं आता लोकांनी इथल्या? आमचा ओमराजे निंबाळकर लोकसभेला ओमराजे निंबाळकर याला खासदार आता आहे का खासदारला, हां. हा, तेच आम्ही त्याला निंबाळकर साहेब ओमराजेलाच मतदान. का हो निंबाळकरला काय काम लई केली? कामं नाही केलं तर कमीत कमी नड्याडीला तरी फोन तरी उचलून त्या साहेबाला सांगतो काम त्याचं करा. बरं बरं हां. महत्वाचं एवढंच आहे. बरं. आम्हाला काय दिलं घेतलं का ते नाही काय नाही. महत्वाचं एवढं आहे चांगलं त्याचं बरं. काम. मग आता इथं विधानसभेला तुम्ही म्हणता तानाजी सावंत काम केलं, मग त्यांच्या विरुद्ध कोण आहे आता? आता तिथं ते उमेदवार ठरवतो आताच काय त्याचं. बरं पण अजून कोण? त्यांना मत द्यायचं नाही मग कोणाला सावंतला? नाही मतदान नाही. नाही. बरं खासदार निंबाळकर फिक्स. आम्ही उद्धव साहेबाची माणसं बघा उद्धव साहेबाच्या गटाला मतदान होणार आमचं. कोण का उभं राहिलं? कोणी राहू दे उद्धव साहेबाचा दगड राहिला तर आम्ही त्याला मतदान करणार. बरं एवढं प्रेम उद्धव साहेबावर आहे? हा पहिलेच प्रश्न आहे. बरं आणि त्यांची आम्हाला- फटाफट झाली, शिंदे गट वेगळा झाला काय तेव्हा चिंता आला आणि कुठे गेला म्हणजे काय ते पक्ष ते पुढारी गेलं तर जनता जात नाही. ती म्हणजे आम्ही विकास करण्यासाठी गेलोय. हा विकास कशाचा काय विकास केलाय काय विकासाचा यात बरं काय केलंय का मग सांगा. बरं कशाचा विकास आहे. हां. विकास नाही काय नाही ते पुढारी गेलं तरी जनता जात नाही. जनता उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या मागे राहणार आहे. राहणार आहे. बरं उघड आणि मतदान त्यालाच होणार आहे आमचं. बरं साहेब नमस्कार. तर लोकसभेच्या अनुषंगानं प्रत्येक भागामध्ये जातोय, तिथल्या लोकांची विचारपूस करतोय. सोलापूर झाला, माढा झाला, आता धाराशिवमध्ये पहिल्यांदा आलोय. कसं चालू धाराशिवचं राजकारण या ठिकाणी? धाराशिवला ओमराजेच. ओमराजेच कशासाठी ओमराजे निंबाळकर? ओमराजे आहे माणसातले नाही ना, ती माणसातला माणूस पाहिजे बरं म्हणूनच ते ओमराजे. बरं हा लोक होती परत लोक निवडले हेरचे ओमदादाच. बरं हा पण त्याला विरोधात अजून कोणी महायुतीने कोणी उमेदवार त्यांचा दिला? तर अजून पहिलवानच तयार झाला नाही. हां. कुठून त्यांना नगोट बांधायला आहे का तयारी? बरं हा म्हणजे ओमदादाच. बरं कोणी बी दिलं तर त्यांना काय भीती वाटणार आहे? तिला त्यांचं ते पडीत जाईल. बरं हा म्हणजे ते विधानसभेला आता आरोग्यमंत्री आपले तानाजी सावंत इथले आमदार आहेत, हा. त्यांनी काय विकास काम ते केले? काय बाहेरचे आहेत त्यांना आम्हीच बोखांडी घेतली त्यांना. बरं हा काय कामं झाले नाही इथं? त्यांना काय काम केलं त्यांना जाऊन विचारा मंत्र्याला. बरं आता मग तिथे काका म्हणत होते जेवढे खासदार लोक दिसतील इथं आम्हाला हा. निंबाळकर जेवढे दिसले हा. तेवढे इथले आमदार दिसले. खरं आहे ते? कोणच दिसत नाही. ती पुण्याचे आमदार आहेत का आमच्या 3 तालुक्याचे हेच कळत नाही आम्हाला. बरं हा संपर्क नाही कसला? संपर्कच नाही ना त्यांचा. बरं ते कुठले आमदार आहे हीच कळत नाही आम्हाला पहिल्यांदा. बरं हा मग आता काय करायचं आमदार केलं इथं? मग बघू आम्ही विचार करू. वर्ग उभा करून पाडू. कोण बी उभा करू ना? वर्ग उभा करून हाण बरं कुठल्या गटात उभा करायचं? ठाकरे गटात. ठाकरे गटात ना? तर ठाकरेवर लय प्रेम आहे इथल्या लोकांचं. का राहणार नाही? गद्दार नाहीत ना इथले लोक. बरं जे गद्दार आहेत ते गद्दार आहेत. बरं हा तर ही निवडणूक तुमची लय गाजणार आहे गद्दार आणि निष्ठावंतावर. निष्ठावंतच राहणार आम्ही. बरं हा त्यांच्या पाठीवर राहणार. बिलकुल राहणार. ओमदादाच्याच पाठीमागे राहणार आम्ही. राहणार हा ठीक आहे. काय नाव? हा नाव काय? राजकुमार देशमुख. देशमुख साहेब इथलंच का? हा परंडा. बरं तर लोकसभेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून रोज वेगळ्या भागामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. लोक सांगतात कोण सांगते लोक भाजपनं कामं चांगली केली, कोण म्हणते केली नाही, ते काँग्रेस फिरून निवडून आणायचं. कसं बघताय मोदींचं कामावर कसं आहे? काही सुद्धा नाही काम चांगलं. बरं ओमराजे इथं फक्त तो ओमराजे निंबाळकर हा काय निंबाळकरांबद्दल काय विशेष वाटतंय? काम करते फोन करते कोणाचा उचलते. बरं हा एक नंबर काम आहे त्यांचं. कधी प्रसंग वाटतोय तुम्ही कधी केलता फोन उचल झालाय कधी? हो केलता ये. बरं काम झालंय ते? हो बरं त्याला विरोध अजून कोणी ठिकाण तयार झालं नाही महायुतीकडनं? आता ऐकून हो आता बातम्यात काढले पण कोण टिकत नाही. ओमराजे पुढे एक सुद्धा टिकत नाही. 2-3 टिकत नाही. कोण सुद्धा टिकत नाही. एक नंबर मतांनी निवडून येत आहे. बरं हो नंतर मध्ये शिवसेने सुद्धा मोठी फटाफट झाली. शिंदेगड तिकडे गेला त्यासोबत ओमराजे निंबाळकरला पण नेलं होतं. पण ते त्यांची सुटका करून माघारी त्यांनी योग्य केलं का ते? हो योग्य केलंय त्याने. बरं उद्धव साहेबांसोबत त्यांनी राहून योग्य केलंय. हो बरं तिथल्या आमदाराचं काम कसं आहे तुमच्या इथं तानाजी सावंतचं? काय एवढं माहित नाही मला त्यांचं काम असं एवढं. काय दिसत नाही काम? बरं नमस्कार. नमस्कार. काय नाव? सचिन पोकरना. काय तालमी रस्ता काय हो कुठल्या? इथंच असतो मुमला. घुमला तालीम आहे का तिथं? हो बरं पहिलवानची काय मत आहे आता इथं? काय ओमराजेच. ओमराजेच कशासाठी ओमराजे? काय काम करतोय सगळ्याचे. बरं दुसरी बी आल्यावर करतील कोणतं? नाही नाही ओमराजेच. बरं आणि इथल्या आमदाराचं काम तुमच्या? आमदाराचं काम चांगलं आहे. कोण आहेत आमदार? ताना सावंत. बरं चांगलं काम त्याचं. काम चांगलं. बरं संपर्क आहे त्यांच्यासोबत? हो आहे.
ठीक आहे साहेब नमस्कार. चहा घेतला घ्यायचा आहे? घ्या की चहा तुम्ही घेतला घ्यायचा आहे? घ्यायचं आहे. बर तर चहावाल्याला फिरून एकदा पंतप्रधान करायचं आहे का थांबवायचं आहे? चहावाल्याला ते होणारच आहे ना पण होणारच. बर कशासाठी होणार म्हणताय? त्यांचं वारच आहे आता. अजून लाट आहे त्यांची? हो अजून मोदी लाट आहे? हो बर होणार ना. तुमच्या इथल्या खासदारांचं काम कसं आहे ओमराजे निंबाळकरांचं? चांगलं चांगलं आहे. लोक ते दिले फिरून निवडून त्यांना. काय मोदी लाट अजून आहे म्हणजे दुसरं कोणतं करतील? नाही इथून जर कमळाचं जर कोण उमेदवार असेल ना तरच ओमराजे पुढे निभावं लागेल, तर बाकीचं कुणाचं काम नाही. बर फक्त कमळ असेल तरच ओमराजेला हरू शकतो, बर नाही तर पॉसिबल नाही. नाहीतर अवघड आहे. अवघड. बर म्हणजे कमळाची एवढी ताकद आहे का इथे उस्मानाबादमध्ये? कमळाच्या ह्याची ताकद म्हणजे बघा ना, 6 विधानसभा मतदारसंघात 3 आमदार त्यांचे आहेत. बर हां. औसा, बार्शी, त्यानंतर तुळजापूर स्वतः तुमचं पण त्यांच्याकडे आहे परंडा पण. आणि परंडा हे तर त्याच्या मित्रपक्ष शिंदे गटाकडे आहे. त्याच्यामुळे ताकद नाही कसं 100% आहे. तिकडून बसवराज पाटील घेतलेलं आहे, इकडून राजा राऊतचं पण काम चांगलं आहे. आता लोक ह्यांनी सांगितलं लोक मतं करतील त्यांना. हां ह्यांनी जर सांगितलं मतं कमळाला करा म्हणून तर करतील लोक ते. कोणी इथले आमदार लोकांनी सांगितलं का नाही करणार? करतील की त्यांच्या पण काहीतरी माणसं असतीलच की. ठीक आहे त्यांच्यावर नाराज असतील माणसं, पण त्यांच्याकडे माणसंच नाही असतं नाही ना. बर मंत्री माणूस आहे, माणूस त्यांच्याकडे माणसं असणारच की. बरोबर आहे. हां खरं तर अजून महायुतीकडून पण उमेदवार या ठिकाणी जाहीर झाला नाही. ओमराजे निंबाळकर प्रचार जरूर चालू केलं तर. ओमराजे तर सरसच आहे, बर पण आता बाकीच्यांचं त्यांचा उमेदवार ठरा नाही. कमळाकडे जागा असेल तर ठीक आहे, कमळ असं तर हां, नाही तर बाकीची तर शक्य नाही ओमराजे हरवणं. ठीक आहे. दत्ता गोगरे बर हीच गाव आहे? 2 जण बरं जवळ आहे काय तालुका हे? तालुका. बर त्या आमदारांचं काम कसं आहे तालुक्याचं? तालुक्यातल्या आमदाराचं काम बऱ्यापैकी म्हणजे असं मनाच्या लोकांच्या मनापसंतीप्रमाणे नाही. नाही बर लोक काय तर मग तिथं मार्या जाईल ते. बाहेरचे तर आहेतच. बर बाहेरचे तर आहेत. हां मग असं जसं असावा म्हणजे त्यांचा कल म्हणजे जास्त मोठं काम करण्याची इच्छा आहे त्यांची, पण बाहेर म्हणजे त्यांना असं म्हणजे जास्त मोठं व्हायची आशा आहे. बरं बरं म्हणजे प्रॉपरला लक्ष कमी त्यांचं. नमस्कार. नमस्कार. काय नाव? फकीरा दामू सुरवशी. सुरवशी साहेब 5 वर्ष निंबाळकरांचं काम कसं होतं? चांगलं आहे ना, चांगलं आहे. सर्वसामान्य माणसाने जर फोन केला तर त्याला वेळ जरी नाही मिळाली तर रिटर्न त्याला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस त्यांनी रिटर्न फोन करून त्याची विचारपूस केलेली आहे. बरं आणि ते जे होता होईल तेवढं त्यांनी म्हणजे त्याच्या मार्गाने त्यांनी काम सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. बरं ते आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आहेत. लोक सांगतात भाजपनं वर केंद्रात भरपूर कामं केली ती. या ठिकाणी जर कोण भाजपचा उमेदवार दिला तर त्यांना पराभव लागणार नाही सांगितलं. कोणाचा उमेदवार? भाजपनं उमेदवार दिला तर धाराशिवमध्ये कोण? तरी मला वाटतं की बाबा निंबाळकर ही जरा जडच वाटणार आहे. बरं त्याचं काम चांगलं आहे, हां हां त्याच्यामुळं त्याची गॅरंटी आहे. गॅरंटी आहे. बरं मोदींचं काम कसं वाटते वरचं? मोदीचं काम महागाई जास्त वाढली होती त्याच्यामुळं. कारण सिलेंडरचा भाव 400-500 रुपये होतं, तिथं 1100वर नेलं. बरं डिझेलचं भाव होतं 50-60-65 रुपये. बरं पर डिझेलचा भाव 100वर नेऊन चाललं तर. वर बी निवडणुका जोरात लागल्या त्या. हो. लग्न नाही ती का ते आता? लग्न नाही ते. हां. बोला. हां आणि आता निवडणुकीला काय करायचं ठरवलं आता भाजप काँग्रेस? मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा चिटणीस आहे. बर आम्ही भाजपचंच करणार काम. बर आमचं इथं आता राष्ट्रवादीला जागा सुटली अजित पवार गटाला. म्हणजे लोकसभेची. हां बर आम्ही त्यांचंच काम करणार. उमेदवार दिला नाही कोण अजून आज दिला की विक्रम काळे आता जाहीर केले की टीव्हीला बघा जरा. आज जाहीर झालं हां, काय? झालं की. विक्रम साहेब काय यांचं? बर त्यांचं कसं आहे काम आहे इथं? चांगलं आहे. आता 15 वर्ष झाले आमदार आहेत त्यांनी शिक्षक मतदारसंघ. हां संस्था आहेत. लोक मग निंबाळकरांनी भरपूर कामं केली ती फोन उचलत. अहो नुसतं फोन उचलायचं, कुणा शुभेच्छा द्यायच्या आणि कुठं जॉग द्यायचा. ह्याला काय विकास म्हणते ते विकासाचं बोला म्हणावं येऊन. बर हां हां काय साहेब कसला विकास वाटतंय? आता का करीत नाहीत विकासातच आहेत त्यांनी, विकासच करतात त्यांनी, कामं करतात लोकांची. आता भाजपचं पदाधिकारी लोक सांगतात की भाजपनं महागाई भरपूर वाढवली, गॅस सिलेंडर दर वाढवले आता. नाही काय म्हणतात लोक, असं किती दिले अनुदान? 12,000 रुपये वर्षाला देते, भरपूर देते लोकांना. अनुदान देते 1 रुपयात विमा मिळतोय. अजून काय द्यायचं तुम्हाला? का भाजपने वेळ काय घेतला इथं? अहो वेळ काय झालता माहितीये का, त्या साताऱ्याच्या जागेचा तिढा सुटत नव्हता म्हणून एवढा वेळ लागला. त्याच्यामुळे तिकडे राष्ट्रवादीची गेल्यामुळं बर तिथं भाजपला मिळाल्यामुळे महाराजांना इथं राष्ट्रवादीला सोडण्यात आली. बर तिथले आरोग्यमंत्री तानाजी सावंत त्यांचं काम कसं आहे? चांगलं आहे, छान आहे, बर 1 नंबर काम आहे त्यांचं. 400 खाटाचं हॉस्पिटल चालू आहे, इथं भूमिपूजन म्हणून काम चालू आहे प्रगतीपथावर. बर एका गावाला 5-5, 10-10 कोटी निधी अजून काय पाहिजे. बर हो आता मला लोक बरेच सांगत होते की निंबाळकरला जर कमळ चिन्हाचा जर माणूस उभा राहिला तरच टप जाईल, नाही तर जाणार नाही. नाही तसं नाही, आमचं महायुतीचा कोणीही जाईल तर. हां हो बाकी महायुती सोबत राहील कायम सोबत. हो 100%. बर हो ठीक आहे साहेब नमस्कार.
तर लोकसभेच्या अनुषंगानं लोकांनी इथल्या भाजपच्या सरकारने लोकांनी कामं केली का काय नाहीत केली ते विचारासाठी या ठिकाणी आलो. तिथं उमेदवार दिला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना ओमराजे निंबाळकर. कसं आहे का त्याचं? हा दिलेला आहे एक उमेदवार आहे. बाकीचे अनेक जाहीर व्हायचे. बरं नाही तर काळे साहेब म्हणून कोणतं जाहीर झालं म्हणून? नाही आणखीन तसं काय नाही. एक बरं पण निंबाळकर साहेबाचं काम कसं आहे इथं? निंबाळकर साहेबाचं काय नाही आता पलीकडं तिकडं आहे म्हणतात इकडं जरा कमीच आहे. कमीच आहे. बरं परांड्यात बोंब परांड्यात नाही. तर भूम परांड्यात मी लहानपणापासून इथं भूम परांड्यात येतोय आहेपासून असंच आहे. भूम परांड्यात काय बदल झाले नाही काय रस्त्याची काय वेगळी काय विशेष काय झाले नाही ते फुफुट्या जाऊन धुळ्या जाऊन इकडे विषय आहे. तिथले आमदार लोक काम करत नाहीत का? आमदाराचं लक्ष दुसरीकडे त्याला लय मोठं वाटतं. लय मोठं वाटतंय. बर दुसऱ्या तालुक्यात त्याला आणि पुढं मोठा खासदार आमदार काय मंत्री तीच व्हावं वाटतंय. बर प्रॉपरला लक्ष नाही त्याचं. नाही बर आता लोक काय करतील? निंबाळकर तिथले करून चिन्ह कमळ असलं तर भाजपचा निवडून येईन असं एक अंदाज माझं वैयक्तिक मत. बर म्हणजे निंबाळकरच्या विरोधात भाजपचा उभा राहील तर टप जाणार आहे फाईट. हा दुसरा कुठल्या तर अजित पवार गटा उभा राहील तर नाही नाही दुसरं ओमराजे निवडून येणार मग येणार. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? भाऊसाहेब घोगरे. बर कुठलं गाव? दोनचा. बर तर लोक सांगते ते ओमराजेला कमळ जर विरोधात कोण उभं राहिलं कमळावरती तर ते टप फाईट जाईल. काय वाटतंय बद्दल? जाणार. बरं निंबाळकरचं काम कसं आहे? बरं आहे पण कुठं का इकडं लय जास्त संपर्क नाही असं नाही जेवढं वाटतं तेवढं नाही म्हणजे प्रभाव नाही इकडं. केंद्रात कसं बघताय सरकार? मोदी सरकार बरं वाटतंय काय पहिलं काँग्रेसचं बरं होतं? काँग्रेसचं चांगलं लय बरं. काय कशातून म्हणजे म्हणलं तरी काय सगळं म्हणजे काय शेतकऱ्याचं भावाचं नाही विशेष. पेट्रोल डिझेल किती महाग किती टॅक्स असते. शेतकऱ्याला पैसे देत ना 2000 रुपये दिले. 2000 रुपये तर आपल्याला पुरतेत का? परांड्याला यायचं म्हणलं तर पुरतेत. बरं दुसरं राम मंदिर बांधलं भेटतील. राम मंदिर ती योग्य निर्णय आहे त्यांचा. बरं ती योग्य त्याच्यावर चांगलंच आहे. बरं हां काय राजेंद्र बदेकर. बरं कुठलं इथलं का कुठलं? नाही बार्शी. लोकसभेला धाराशिवच आहे. धाराशिवकडून उमेदवार दिलेत निंबाळकर साहेबांना. निंबाळकर साहेबांना लोक पुढे निवडून देतील का काय थांबवू दिले ह्या वेळेस? आमच्याकडं नाही. बार्शीला नाही. बरं त्यांच्या विरोधात अजून कोण उमेदवार दिला नाही? जी भाजप दिली ती. बरं भारतीय जनता पार्टी दिली ती. केंद्रात मोदीच पाहिजे काय? कशासाठी पाहिजे मोदी अजून? चांगलं आहे मोदी. काय झालं देशासाठी चांगलं आहे. लोक मध्ये महागाई वाढली म्हणजे जीएसटी लावली मध्ये महागाई मग तुम्हाला सगळं राहतं का? आजचं उद्या राहतं का काळ? बरं हां महागाई वाढली पाहिजे काय मग? वाढले पाहिजे नाही म्हणजे काय कमी व्हायला पाहिजे का? बरं तुम्हाला सुख सुया पाहिजे म्हणजे सगळ्या हां मग महागाई वाढणारच आहे की बरं व्यवहाराच आहे की का नाही? बरं हां लोकमध्ये निंबाळकर संपर्क भरपूर आहे. लोकांना मिसळतात फोन उचलतात. काय नाही काम नाही ना काय? बरं तुमच्या गावाला निधी दिला काय खर्च केला काम केलं तर आहे. बरं आमच्या तर गावाला काही दिलं नाही. दिलं नाही. बरं त्यांनी मध्यंतरीची शिवसेनेमध्ये फुटाफूट झाली काय शिंदे गट तिकडे गेला. पण शिंदेसोबत जायला पाहिजे उद्धव ठाकरेसोबत राहायला पाहिजे त्यावेळेस. शिंदे संघ जायला पाहिजे. जायला पाहिजे होतं. विकास झाला असता शिंदेसोबत गेला असतं. मग लोकांची कामं झाली तर लोक तुम्हाला या म्हणतील. बरोबर हां तर निष्ठेपेक्षा लोकांची कामं महत्त्वाची तिथं. निष्ठा कशाला म्हणायचं? तुमचं काय तुम्हाला जर आज रोजी काहीच नाही मिळत अगर तुमची सुखसोयीच काय होत नाही तर तुम्हाला निवडून देऊन काय उपयोग आहे मला सांगा. बरोबर हां तुमचं काय महत्त्वाचं काम झालं किंवा शेतकऱ्याची कामं झाली तरी महत्त्वाचं ना. बरोबर हां शेतकऱ्याची कामं नाही झाली तर तुम्ही काय करणार आहे? नुसतं संपर्क ठेवून आणि फोन करून काय होणार आहे? बरं आता त्यांच्या विरोधात जर अजित पवार गटात इथं उमेदवार दिलं तर कोण? भाजपवाल्याला आमचं मतदान आहे बघा. भाजपला कोण महायुतीमधून कोण पण असू दे हां द्यावाच लागणार ना. बरं घड्याळ चिन्ह असलं तरी पण चालतंय. चालतंय आता काय भाजपची ती म्हणल्यावर द्यावाच लागणार आहे. जेवण लागणार आहे. बरं नमस्कार. तुम्ही बार्शीकर. बरं कसं बघताय लोकसभा निवडणुकीत? काय झालं बरं का परिस्थिती कशी आहे की मोदींनी जे केलंय हां एवढं आतापासून कवाच कोणी केलेलं नाही. काँग्रेसने केलं नाही. कधी केलंय 60 वर्षात काय दिलं कोणाला मला सांगा? आता लोक सांगते ती शाळा त्यांनी बांधली रेल्वे त्यांनी आणल्या विमान त्यांनी आणली. कोणी आणली? काँग्रेसनं. कधी आणली? या 60 वर्षात. 60 वर्षात काहीच केलं नाही. मोदीने जेवढं केलं तेवढं काँग्रेसनं काही केलेलं नाही. बरं आता शेतकऱ्याला 6,000 हजार रुपये मध्ये मिळलं असं काँग्रेसनं कवा दिलं कोणाला? कवाच नाही काय दिलं. पीक विमा ही जे आज कर्जमाफी हे सगळी काँग्रेस भाजपनं केलं. बरं जे आहे ती सांगावं बाकीचं काय सांगू नका. काँग्रेसच्या काळात काय नव्हतं शेतकऱ्याला काय पैसे मिळत नव्हते. दिलं का काय तुम्ही तुम्हाला अभ्यास असेल त्याचा बरोबर हां काही दिलेलं नाही. बरं शेतकऱ्याला कसे मुख्यमंत्र्यांच्या निधीतनं काय पैसे पंतप्रधान ह्यातनं पैसे शेतकऱ्याला पैसे 6,000 हजार रुपये 12,000 रुपये वर्षाला प्रत्येकाचे यायला लागले. बरोबर आता जनता म्हणते ज्यांना तुम्ही नावं ठेवली ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केलं त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेताय.
ही मान्य आहे, चुकी तुम्ही जी म्हणता ती सुद्धा बरोबर हां. आहे. पण परिस्थिती कशी आहे, जर आपल्यापाशी कोण आला त्याला डावायला तर येत नाही. बरं राजकारण आहे. राजकारणात काय आहे, वैरी जर असला तर आपल्यापाशी जर आला तर त्याला ढकलून द्यायला येत नाही, अशी परिस्थिती असते. बरोबर हां. मग इथं निंबाळकर साहेबांचं काम कसं आहे बार्शीमध्ये? निंबाळकरचं कसं आहे, काम चांगलं बी नाही आणि वाईट बी नाही. बरं आता त्याच्याकरता आम्ही गेल्यावर पडलोय, समजा केलंय परिस्थिती. बरं आता बार्शी तालुक्याकरता एक 50 लाखाचा निधी, अगर 20 लाखाचा, अगर 10 लाखाचा निधी आतापासून त्यांनी कुठेच दिला नाही, ओपळ्यात नाही दिला. बरं मीच त्याच्याकरता एक महिनाभर गाडी घेऊन पळत होतो बरं प्रचार त्यांच्या प्रचाराला. तर अजून काहीच माझ्या आमच्या उपळायकरता 1 रुपयाचा निधी दिला नाही. बरं त्यांनी एकच धोरण ठेवलंय, आज बापराव वाढदिवस तुमचा आहे, वाढदिवस शुभेच्छा. वाढदिवस शुभेच्छा देऊन पोट भरत नाही, कामच पाहिजे. बरोबर हां. ही महत्त्वाचा मुद्दा हां. मला काय म्हणायचं, अजून मी त्याच्याकरता काम करायची इच्छा झाली असती, पण त्यांनी संपर्क तेवढा कुणाला ठेवला. बरं लय झालं तर एखाद्या कोणी सांगितलं, ती कोणीतरी सांगायचं तुमच्यासारखे ना. आज बाप त्याला काय माहिती बापरावचा वाढदिवस माहिती आहे का, कोणीतरी सांगायचं बापराव तुम्हाला माझ्या वाढदिवस शुभेच्छा. मला काय म्हणायचं, ह्या शुभेच्छा दिवशी पोट भरतंय का, काहीतरी दिलं तरच पोट भरतंय. तसं मोदी सरकारनं काहीतरी दिलं, मोदी आणि ही कुणाच्या जीवावर निवडून आलं, बरं मोदीला आठवत त्याच्यामुळे निवडून आलं. आणि मोदीला ती सरला हीच सरला म्हणून आम्ही सरळ काय त्याला अडचण आहे. बरं ती आज मोदी साहेबाला जर ती इसरत असला तर आम्हाला त्याला इसराय काय कारणच नाही की. बरोबर. त्याच्या विरोधात कोण असेल त्याला उमेदवार आम्ही आता मतदान ते प्रत्येक भाषा सांगतात की मी निष्ठावंत आहे, गद्दार नाही, मी फुटलो नाही. बरोबर की आम्ही म्हणतो की हां. मान्य आहे, हां. पण कोणाची गद्दारी केली नाही. ज्याच्या जीवावर निवडून आलं त्याला गद्दारीच आहे की. बरोबर आहे हां. मोदी कोणाच्या लाटीवर निवडून आला मोदी लाटे म्हणतात. मग गद्दार नाही का त्याला केली. बरोबर आहे हां. नो म्हणजे त्याने जायला पाहिजे होतं शिंदे सोबत, जायला पाहिजे होतं. जायला पाहिजे होतं. बरोबर झालं. बरं तुमच्याकडे आमदार कोण राऊत आहेत का? राऊत आहे, त्यांचं काम कसं आहे इथं? राऊताचं काम चालू आहे सध्या. बरं चालू आहे. ठीक आहे. राऊतांना तुम्हाला सांगतो कमीत कमी 1000-2000 कोटी रुपये निधी आणलाय. बरं बार्शीला. बरं आता आमच्या गावात इटरक माझ्या मंदिरात 30 लाख रुपये दिलं. बरं. म्हणजे दिलं त्याला दिलंच म्हणणार की आम्ही. बरं महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्यात शेवटचा प्रश्न, निंबाळकर लोक नाकारतील का आता? कसं आहे, जे इच्छा असेल ती हे होणार नाही, पण जवळजवळ 70% लोक जर नाकारतील बाबा. नाकारतील. ठीक आहे ना. रणजित कुमार. काय करता? ही दुकान आपलं आहे? हा आपलाच आहे. बरं निवडणूक जवळ आली आहे, युवा म्हणून कसं बघता? भाजपचा चेहरा आहे, राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा आहे, कुठला पक्ष बरा वाटतोय? शिवसेना. शिवसेना कुठली शिवसेना? दोन आहेत शिवसेना. उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. हां. कोण आहे त्याचे उमेदवार इथले? ओमराजे. कसं आहे ओमराजेचं काम इथं? 1 नंबर. बरं अजून त्याला विरुद्ध कोण उमेदवार किती आहे इथं? तर 2-3 उभारतील ना एक अंदाजे. बरं लोक म्हणते ते त्याच्या विरुद्ध जर भाजपचं कोण उभा राहिलं तर निवडून येईल म्हणतात लोक. शक्य नाही, बरं कारण कामच त्यांचं दमदार आहे ना सध्या बरं उस्मानाबाद जिल्ह्यात, बरं. आपलं धाराशिव जिल्ह्यात. धाराशिव जिल्ह्यात. हां. बरं एका कॉलवर कोणाचंही काम होतंय होतंय. 100%. तुम्ही आत्ता फोन लावा, हां लगेच फोन यायला पाहिजे. किती आता जर तिथली लोक म्हणत होती त्यांनी शिवसेनेसोबत जायला पाहिजे होतं, शिंदे गटासोबत जायला पाहिजे होतं त्याने. नाही. नाही काय नाव? राजेश शिंदे. राजेश शिंदे शिंदे. कुठलं हीच गाव आहे? परांडा. बरं काय काम करतं? हॉटेल. आपलं हॉटेल आहे काय? हो. कसं चालू हॉटेल व्यवसाय त्याला? बरं आहे. बरं आता निवडणुका जवळ आली त्या, कसं बघताय की मोदी सरकार बरं वाटतंय का काँग्रेसचं काम बरं? मोदीचं काम बरं आहे, बरं पण महागाई जास्त आहे सगळं. बरं मग काय बरं वाटलं तुम्हाला मोदीचं? मोदीचे म्हणजे आता वरच्या लेवलला मोदीचे काम बरं आहेत. बरं खालच्या आमच्या आता ह्या पातळीवर मोदी म्हणजे महागाईचं जरा महागाईमुळं त्रस्त आहेत जनता सगळी. महागाई वाटे बरोबर. महागाईमुळं. बरं आता उमेदवार कोण आहे इथं माहिती आहे का? आता आता ठाकरे गटाकडून ओमदादा निंबाळकर आहेत. हां आणि त्याला विरोध कोण आहेत आता? विरोधक अजून जाहीर झालेलं नाही, ते अजून माहीत नाही. बरं माहीत नाही. ओमदादांचं काम कसं आहे इथं? 1 नंबर बरं सॉलिड 1 नंबर. ओमदादा येणार. बरं कशासाठी ओमदादा येणार? 1-2 कामं सांगा ओमदादा निवडून. माझं वैयक्तिक सांगतो मी, म्हणून मी आत्ता जरी फोन लावला ते माझ्याकडे रेकॉर्डिंग बी आहे ओमदादाची. बरं आमच्या समाजाची मशानभूमीचं काम त्यांनी एक 10 मिनटात सॉल्व केले. त्यांनी गोष्ट दिली का? त्यांनी फंड बी टाकला आमच्या मशानभूमीला. आता काम बी होईल, आचारसंहितेमुळे थोडं जरा रखडले. बरं तर ओमदादाच. ओमदादाच. त्रे मारुती आहे रे, आहे रे हेच गाव का? शिराडोरे हीच तालुका हीच का? तालुका. बरं खासदाराचं काम कसं होतं इथल्या? खासदाराचं काम 1 नंबर ओमराजे दादा, बरं त्यालाच मतदान आपलं. त्यांनाच मतदान. आपल्या गावाचं 100% मतदान ओमराजे दादा. बरं शिराडोरे. बरं लय कामं केली त्याने. काम फोन उचलते महत्वाचं ते.
बर तर आता बी कोणी फोन करू द्या हां. लगेच फोन उचलते बर ही महत्वाचं आहे. बर का आम्हाला काय शेतकऱ्याला आता- शेतमजुराला काय रानात काम करावं लागते त्यांना काय बाकीचं काय नसते बर पण ये परशी फोन केला म्हणजे फोन आता उचलते लोक म्हणतो की पलीकडे काय फोन उचला म्हणून काय विकास होतोय म्हणतो लोक. विकास होते असं कसं म्हणता येईल राहू हां विकास होतोय की बर आडे अडचण कामं थांबलेले आता एकांतर जोडदाराने फोन केला तर गावीला डॉक्टर तपासायना म्हणून ओमराजाने डॉक्टरला फोन केला आणि डॉक्टर गेला तर बिचाराची गाय वाचली आता ही काय वाईट काम झालं का नाही चांगलं झालं हां आता ह्याच्यापेक्षा शेतकऱ्याचं शेतमजुराचं वेगळं काय काम असतं हेच फोन महत्वाचं उचललं असतं. पाहिजे महत्वाचं आहे. हां फोन उचलला पाहिजे महत्वाचं तिथल्या आमदारांचं काम कसं आहे सावंत कुठल्या साहेबांचं? सावंत साहेबांना आपला काय रिष्टच नाही बर काय विषय येत नाही विषयच येत नाही त्यांचा आमचा काय बरं. आमच्या गावात तर विषय येत नाही बाकीचं काय सांगता येत बर काम नाही तुमच्या गावात तुमच्या गावात नाही. आमच्या गावाचं काम ज्ञानेश्वर तात्या पाटील बर कुणी गरीब माणसानं फोन करू द्या पोलीस स्टेशनचं काम असू द्या मग पाटील साहेब कोणाकडे जातात पाटील साहेब उद्धव साहेब बर म्हणजे निंबाळकर साहेबासोबत आहेत निंबाळकर साहेबासोबत आहेत ठीक आहे काय नाव बालाजी नेटके. नेटके साहेब हीच गाव आहे. हां लोकसभेची निवडणूक आली आहे. पुढच्या महिन्यात लोकसभेची निवडणूक आहे. काय ठरलं इथल्या धाराशिवच्या लोकसभेने काय ठरलं लोकांनी फाईट आता विकासावर चालते. आता तसा विकास म्हणलं तर सावंत साहेबांनी विकास केलेला होता पण त्यांना डावलण्यात आलेला आहे. बर फाईट लागू शकते. सावंत साहेबच नको म्हणले म्हणून खासदार केला स्वतः साहेब नको म्हणले होते पण त्यांचे पुतणे होते ना. बर पुतण्याची मागणी होती पण त्यांना डावलण्यात आलं. बर मग आता अजित पवार गटाला दिले ना इथले. हो अजित पवार गट. बर ओमराजे निंबाळकरांचं काम कसं आहे नाही त्यांचा विकास निधी काहीच आलेला नाही. खासदारकीचा निधी हा भूमपरांडा वाशी तालुक्यामध्ये हां कुठल्याही गावात 1 लाख रुपये सुद्धा निधी त्यांचा आजपर्यंत आलेला नाही. बर हां आता लोक म्हणते काय फोन केलं फोन उचलते फोन उचलणं हा विकास होत नाही. बरोबर हां त्यांनी केंद्रातून एखादा निधी आणायला पाहिजे विकास करायला पाहिजे. उगाच त्या बसमध्ये एखाद्या महिलेला जागा देणं किंवा एखाद्याची गाय सुटली कुणीतरी बांधून ठेवली मी त्याला फोन केल्यानंतर त्यांनी गाय सोडणं हा काय विकास नाही आहे. बरोबर हां विकास कशाला म्हणतात की केंद्रातून त्यांनी निधी आणायला पाहिजे होता. तसा आमच्याकडे एकही रुपयाचा निधी आजपर्यंत पोचलेला नाही ना आलेला नाही. आलेलं नाही. मग आता कमळ चिन्हावर या ठिकाणी होईल का कसं घड्याळावर आता इथं महायुती म्हणल्यानंतर ते घड्याळच चिन्ह आहे त्यांचं. बर बाकी सगळे सोबत राहते त्यांच्या पाठीमागं नाही राहतील ना आता महायुतीचा धर्म पाळावा लागेल ना. बर तर त्या ठिकाणी बोलतात सावंत साहेबांना सुद्धा लोक म्हणले की माड्यातले आहेत ते इकडे येतात लोकांचा संपर्क नाही कुठे पुण्याला जास्त राहतात. ते माड्यात राहतात हां पण त्यांच्यासारखा विकास इथं कुणीच केलेला नाही ना. बर इथले प्रॉपरचे जे काय पहिले नेते होते त्यांनी काहीच केलेलं नाही. बर इथल्या नेत्यांचं साधं गुराळ नाही किंवा कुठला कारखाना नाही किंवा काहीच नाही. जो शेतकऱ्याचा जो प्रश्न होता तो सावंत साहेबांनी ठीक आहे तिकडून इथं आले पण पहिल्यांदा त्यांनी शेतकऱ्याचा प्रश्न काय आहे इथं अडचण काय आहे आणि तो प्रश्न त्यांनी सोडवला. आज जवळजवळ आमच्या जिल्ह्यामध्ये सावंत साहेबांचे 4 कारखाने आहेत पण आमच्या कुठल्याही पुढाऱ्याचा किंवा कुठल्याही नेत्याचा अजून एकही कारखाना नाही. त्याच्यामुळं विकासाचा जो हेतू आहे तो सावंत साहेबांच्या माध्यमातून इथं पूर्ण झालेला आहे. बर निंबाळकर लोक स्वीकार नाही फिरून हां निंबाळकर लोक परत स्वीकार नाही नाही त्यांनी विकास केला असता तर स्वीकारला असता पण विकासच नाही ना. बरं. ते नुसते फोनवरचे खासदार आहेत. नाही विकासच नाही तर स्वीकारणार कसे. ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव बालाजी गवारे. बरं गावात साहेब कसं बघताय की लोकसभा निवडणूक कसं बघताय चांगलं आहे की बरं काय चांगलं वाटतं मोदीचं काम चांगलं वाटतं का काँग्रेस बरं होतं आता कसं आहे मोदीचं काम विकास म्हणजे शेवटच्या ह्याच्या पोस्टर पोचायला पाहिजे शेवट पोस्टर पोचत नाही पोचत नाही बर पुढाऱ्या पोस्टरच पोचते बर मग काँग्रेसचं कसं होतं काँग्रेसचं बी होतं त्यांचं बी पोचत नव्हतं बरं. समधी पक्ष सारखंच आहे बर सारखंच आहेत नमस्कार काय नाव अरविंद गवारे. प्रत्येक भागात जातोय लोकांचा प्रश्न ऐकून घेतोय लोकांच्या आडी अडचणी जाणून घेतोय लोक कोण म्हणतात लोक भाजपनं कामं चांगली केली कोण म्हणतात पहिलं काँग्रेस बरं होतं कसं बघताय सगळ्याकडे काँग्रेसच बरं होतं ना. बरं होतं काय केलं भाजपने बर रोड केलाय म्हणते ती विकास केलाय म्हणते ती शेतकऱ्याला काय केलं 2000 रुपये दिले म्हणते शेतकऱ्याला कशात दिलं 10,000 सोयाबीन 4,000वर आणलं हां कांदा 2,000 10,000 हजारावर आता चालू आहे. बर बर काय केलं भाजप इथं निंबाळकरांचं काम कसं आहे चांगलं काम बर काय निंबाळकरांच्या 2 गोष्टी सांगाय त्यांना निवडून द्यायच्या चांगलं काय त्याला अनेक तर जोडच भेटलेलं नाही बर प्रतिस्पर्धी नाही अजित पवार गटातून कोणतं काळे साहेब म्हणून उमेदवार आहे चाललंय आणि त्यांचं काय फिक्स आणि झालेलं नाही बर चालू आहे त्यांचं. बर खरं तर फोन उचललं म्हणजे विकास आहे का फोनचा काय विषय आहे? माणूस नंबर 1 आहे ती. बर 1 नंबर आहे लोक तिथली फिरून निवडून आहे महाराष्ट्रात 1 नंबर मताने येईन ओमराजे 1 नंबर मताने येईल ठीक आहे काय नाव म्हणजे चंद्रशील खराडे खराडे बर लोकसभेच्या निवडणूक अनुषंगाने कसं बघतं लोकसभेला आपलं तानाजी सावंत तानाजी सावंत लोकसभेला नाहीत तानाजी सावंत विधानसभेला गट म्हणजे त्यांच्या पाठीमागे जायचं पाठीमाग बर खरं तर परंड्यात शिवसेना मोठी आहे का इथं
शिवसेना मोठी कुठली शिवसेना? शिंदे गटाची. शिंदे गटाची मोठी आहे. बर, लोक म्हणते ती मध्ये फुटाफूट झाली, लोक तिकडे गेले, कोण गद्दार आहे ते, कोण सावंत आहे ते, काय बघतं त्याकडे? आता लोक काय चिकली तिकडे बोलतात. बोलतील. बर, ताना सावंतसोबत आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? चंद्राश एकनाथ बनसोडे, मुक्काम पोस्ट परंडा, बर तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद. बर, काय काम करता? पूर्वीचं नाव जिल्ह्याचं आता तुम्ही ऐका पूर्वीचं नाव जिल्ह्याचं उस्मानाबाद बी नव्हतं, धाराशिव नव्हतं, नंबर 1 नागेश नगरी नाव होतं त्याचं. परंड्याचं नाव परांडा नाहीये, प्रचंड पूर आहे. बर, हां, ही आधी नावं बदलून हे करून विकास होऊ शकत कोणी नाही. बदलली नावं? नावं कोणी बदलली? मनुस्मृतीच्या लोकांनी बदललेले आहेत, जे मनुस्मृतीच्या ह्याच्यावर चालतात त्यांनी बदललेलं आहे. आणि आता असे चाललेत भारतामध्ये, असं चाललेलं आहे की कायदा नको आहे, मनुस्मृती कायदा आणायचा, म्हणजे मी मेलो की माझी बायको त्या सरणात टाकायची. ही विकास म्हणू शकत नाही, ह्याला विकास म्हणू शकत नाही. तर कुणी का निवडून येणं गेलं ते मला देणं घेणं नाही आहे, पण ईव्हीएम मशीन नाही पाहिजे. मशीन नाही पाहिजे? मशीन नाही पाहिजे, माझं मत आहे. विश्वास नाही मशीनवर? नाही, विश्वास नाही म्हणजे कसं आहे, जागेवर निकाल पाहिजे त्याचा. हे आता काय करतात, ह्यांनी मत टाकलं समजा लिंबाच्या झाडावर आणि त्यांनी लिंबाच्या झाडाची लगी पावती, लिंबाच्या झाडाची पावती येते, ही लिंबाचं लगी इकडे ठीक पाहिजे, लिंबाच्या झाडावर एक मत पाहिजे, लिहून पाहिजे, म्हणजे नोटा पण हे पण पाहिजे, मशीन पाहिजे आणि लगेच लिहायला पाहिजे त्या ठिकाणी की लिंबाच्या झाडाला त्या माणसाचं नाव नाहीये, पण ते लगे 1 2 3 नंबर आला पाहिजे. हे झालं एक. आता मध्यंतरीच्या काळामध्ये अरविंद केजरीवाल एक मुख्यमंत्री आहेत, अख्ख्या जगामध्ये पहिलीच केस झाली की मुख्यमंत्र्याला अटक केली, ते कसं बघताय? ते षडयंत्र आहे, त्याला अटक करायचं. कोणी षडयंत्र असलंय? हे मनुस्मृतीच्या ह्याच्यावर चालणारी लोक. बर, थोडक्यात ठामपणे सांगतो की ही मोदीचं षडयंत्र आहे. मला आता अटक करून द्या, मी बोलतो कोर्टाशी काय बोलायचं. बरं, हा, ही मोदीचं षडयंत्र आहे. तर ईडी सीबीआयची कारवाई मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्हायला लागली, त्याकडे कसं बघताय? हा, ते सोडाचं राजकारण आहे ना, राजकारण खेळा ना तुम्ही, सोडाचं राजकारण खेळू नका. हा, राजकारण घटनेमध्ये तर लिहिलेलं आहे विरोधी पार्टी पाहिजेच आहे, पण ही विरोधी पार्टी ठेवायचीच नाही म्हणतो, म्हणजे हुकुमशाही. मन की बात म्हणजे स्वतःच गुंडाशाही, जन की बात कर. मग मी दिवसा तुला मत टाकतो, नाही डोक्यावर घेतो. जन की बात कर, मन की बात म्हणजे तू राजा आहे का, तू मालक आहे का? बदमाश आहे तू, मोदी बदमाश आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठी फुटाफूट झाली, शिंदे गट फुटला, राष्ट्रवादी गट फुटला. नाही, ते नाटक आहे त्यांचं. एक माळाची मावणी ववाय नाही कुणी, सगळी एकच आहे ती. फक्त तुम्हा आम्हाला जनतेला येडेत काढतात. हा, आज भूकमारी म्हणजे ज्याला अन्न नाही, ती कितीतरी आज हजारोने दररोज मरतात. हा, हजारोन. विद्यालय खोला तुम्ही, विद्यालय खोला, दवाखाना खोला, हे काय मस्जिद आणि देवळ, ही काय कशाचं प्रतीक आहे? जगण्याचं प्रतीक आहे. आता मोदी साहेब सांगतात की त्यांचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे की राम मंदिर बांधलं, 370 रद्द केलं, रस्ते बांधलं. नाही, म्हणजे आम्हाला माझा विरोध नाही, पण एवढंच आहे की आम्हाला दवाखाना आणि शिक्षण पाहिजे. बरोबर. 10 लाख 20 लाख डोनेशन मी कुठं आणायचं? मी सुतार काम करतो, या हॉटेलचा कपाशा उष्ट्यात होतंय, कुठं आणायचं? 25 लाख कुठं आणायचं? हे काय, हे फ्री दे नाही, हे फ्री दे. हां, त्यावेळेस मी मोदीला डोक्यावर घेईल. मोदीच्या विरोधात मी मेलो तरी मी विरोध राहणार आहे. आता शेवटचा प्रश्न, भाजपच्या विरोधात. शेवटचा प्रश्न, 2024 काँग्रेस का भाजप? त्याला माझं सहमत नाही आताच. निवडणुका पुढच्या महिन्यात आपल्याला. नाही, काँग्रेसला बी मी ओळखत नाही, मोदीला बी ओळखत नाही ओळखत, कारण ही माणसंच नाहीत. काँग्रेसने बी आजपर्यंत देशाचं काय केलं नाही, मोदी तर विरोधच आहे. काँग्रेसनं काय केलं म्हणते लोक सांगतात की शाळा त्यांनी बांधली, रेल्वे त्यांनी. नाही, ते बी ह्याच लेवलचा होता पहिला. त्यांनी बी काय केलं, स्वतःच मत टाकायचं त्या ब्राऊन पेपरवर, स्वतःच. हा, म्हणजे नोटाला मतदान करता काय सांगायला मी, ती बी तसंच होता, ही बी तसं. त्याच्यामुळे हे घाबरून तिकडे जातात ना, म्हणजे एक माळाचे म्हणून ववा नाही कोणी. ठीक आहे, ओके. खरं तर या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या परंडाकर लोकांच्या आहेत. हा परंडा लोकसभेसाठी धाराशिव असला तरी तालुका हा परंडा या ठिकाणचे आमदार दानाजीराव सावंत यांनी या ठिकाणी लोकांनी सांगितले की बऱ्याच ठिकाणी कामं केली, अनेकांनी सांगितले की लोकांमध्ये संपर्क कमी आहे. खरं तर ही लोकसभेची निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करत असताना अनेक लोकांनी ओमराजे निंबाळकराबद्दल सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी सांगितली. राजे त्यांचा फोन उचलतात, कामं करतात, आणि बऱ्याच लोकांनी त्यांच्या विरोधात सुद्धा प्रतिक्रिया दिली की त्यांनी या ठिकाणी कोणत्या प्रमाणात निधी आणला नाही, विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे त्यांना या ठिकाणी कोणता निधी देता आला नाही. या एकूण लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. अजून ओमराजेच्या विरोधात कोणी उमेदवार या ठिकाणी जाहीर झाला नाही. ज्या ठिकाणी जर लोकांनी आणून सांगितले की कमळाकडनं जर कोणी उमेदवार दिला, म्हणजे भाजपकडनं जर कोणी उमेदवार दिला तर तो या ठिकाणी चांगल्या मतांना निवडून येऊ शकतो किंवा चांगली फाईट लागू शकते, या ठिकाणचा हा आहे. आणि या ठिकाणी जर वेगळा कोणी उमेदवार दिला तर कोण कशी फाईट लागेल हे बघणे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, परंडा.